महाराज जगद्गुरु तुकोबारायाने आजच्या दिवशी तयारी केली. तयारी ही 2-3 दिवसापासून चालू होती. जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा जर पाहिला तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय ही असणारी एकादशीलाच निघणार होते. एकादशीला म्हणजे ज्या दिवशी आपली असणारी काय आहे सप्ताह उभा राहिला ना तेव्हाच निघणार होते. पण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं माझ्या भगवंताची एकादशी आहे, पंढरपूरला जातो, दर्शन करतो आणि वापस आल्या की मग वैकुंठाला जातो. निघाले. द्वादशीला निघाले. त्यावेळेस द्वादशीला निघाल्याच्या नंतर महाराज गावातील लोक म्हटले महाराज द्वादशी सोडा आणि मग निघा. त्रयोदशीला निघाले. त्रयोदशी म्हणाले की नाही नाही महाराज तुम्ही माझ्यासाठी थांबा. असं करत 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 निघाले तर समोर होळी आली. त्यांच्या पत्नीने सांगितलं म्हणले सणाच्या दिवशी जाऊ नका, थांबा थांबा म्हणले. पुढे चाललात, लेकर बाळ आहेत म्हणले त्यांना सण करायचा आणि तुम्ही निघालात वैकुंठाला. बर म्हणले अवले तुझ्या करता एक दिवस देतो. सणा करता थांबले. दुसऱ्या दिवशी निघाले. धुलीवंदन आलं. सगळे गावातील लोक जमा झाले. तुकोबारायला कलर लावण्याकरता आले महाराज. सगळे टाळकरी आले. सगळे जण आपण त्या दिवशी कसं नृत्य केलं, सगळ्यांनी आनंद घेतला. ते म्हणले महाराज एवढा आनंदाचा उत्सव आहे आणि तुम्ही असणार वैकुंठाला निघालात. तुकोबाराय म्हटले हरकत नाही. एकादशीच्या दिवशी पासून भगवान परमात्मा ते असणाऱ्या देहू गावामध्ये थांबलेले आहे. भगवान परमात्मा सांगतात तुकोबाराय चला. भगवान परमात्म्याला देव सांगतात थांबा. तुकोबाराय देवाला सांगतात थांबा. देव म्हणतात चला देवा आता 5 दिवस झाले आलेलो, चला तरी आता तरी. त्यांनी सांगितलं नाही नाही अजून काय झालंय, माझे सगळे मित्र सगळे आलेले आहेत म्हणले, याच्यातलं कुणी संघ येतंय का पाहतो म्हणले. सगळ्याला विचारलं, पत्नीला विचारलं म्हणले चल कल्याण होईल म्हणले तुझं. आवली म्हणाले नाही मला नाही यायचं म्हणले. तुम्ही काय करा तुमच्या वैकुंठाला तुमच्या देवासंग तुम्हीच जा म्हणले. महाराज सगळं चरित्र आपण ऐकून आलेलो आहोत. सगळ्याला विनंती केली. सगळ्याला विनंती केल्याच्या नंतर कोणी जायला तयार नाही. सगळे म्हणू लागले देवा नाही आमच्या मागे हे काम आहे, आमच्या मागे ते काम आहे, आमचे काम बाकी आहेत. कोणाच्या मुलाचं लग्न बाकी आहे, कोणाचं मुलीचं लग्न आले, कोणाच्या पाहुणे रावळ्यामध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम आहे. सगळ्याला सांगितलं. 14 टाळकऱ्याला तुकोबारायने सांगितलं म्हणले चला तुमचा उद्धार करतो म्हणले. चला माझ्या संग चला असणार वैकुंठाला जाऊ आपण. टाळकरी म्हणले नाही तुम्ही गेल्याच्या नंतर भजन करायला कोणतरी पाहिजे ना म्हटले. आम्ही या ठिकाणी थांबतो, तुम्ही जा आणि आम्ही तुमचं भजन करतो म्हणले. महाराज तुकोबारायांच्या धुलीवंदन झालं. त्या ठिकाणी होळी झाली. मग तुकोबारायने सगळ्यांना आवाज दिल्याच्या नंतर कोणी यायला तयार नाही ना. तर आज असा असणारा आजचा दिवस त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर महाराज जगद्गुरु तुकोबाराय विमानामध्ये रूढ झाले. आणि रूढ झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणू लागले की आम्ही असणार काय करतो आता जातो. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. दूर होतो तुमचे नावे, आजवर होतो तुमचे नावे. आता कृपा असू द्यावी, आता कृपा असू द्यावी. आजवर होतो तुमचे नावे, आजवर होतो तुमचे नावे. आता कैसे मी जाणे सहज खुंटले बोलणी